नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद माझ्या पहिल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आम्ही चाललो आहे गणपतीपुळे आणि दुपारचे 12:30 वाजलेत आणि आम्ही आहे ते लोकेशन आहे कोल्हापूरपासून एक जवळ गाव आहे कनेरी म्हणून, तिथून जायचं आहे आणि आम्हाला रूट दाखवते 160 किलोमीटर प्लस आहे आणि आमच्याकडे आहे टू व्हीलर। तर ते निघतो आता। वेळ खूप झालेला आहे आणि तुम्ही पण ट्रिप एन्जॉय करा। कसा प्रवास होतो तो तुम्ही पण अनुभव घ्या। पण आलोय आंबाघाटमध्ये आणि इथून आता आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागणार अजून गणपतीपुळेला जायला। आणि एक नंबर व्ह्यू आला म्हणून गाडी साईडलाच लावल्या आणि थोडं शूटिंग तेन करून घ्या म्हटलं, फोटो तेन काढून घ्यायचं आहे आणि आता जाणारच आहे। तरी पण आम्ही 5 मिनटं झालं थांबलोय आणि गाड्यांची भरपूर ये जा चालू आहे। आंबाघाटच्या जरासं पुढं आलो, म्हणजे सुरुवातीलाच, पण इथे जरा साईडला हॉटेल ते नाही, म्हणजे पर्यटकांसाठी काहीतरी खायला वगैरे ते। आणि तिथेच एक जवळ म्हणजे आंबाघाटच्या सुरुवातीपासून एक अर्धा किलोमीटर आल्यानंतर एक गणपतीचं मंदिर आहे, खाली नंदी आहे आणि त्या नंदीतनं कायम पाणी पडत असते। तुम्हाला दाखवतो एकच मिनिट। आम्ही निघलेलो आहे आंबाघाटातून, म्हणजे अजून आंबाघाटमध्येच जात आहे पुढे रस्ता एकदम बेकार आहे, पूर्ण खड्डे वगैरे भरपूर पडलेले आहेत आणि त्यामध्ये बुरून टाकलेलं आहे। त्यामुळं गाड्या मोठ्या जे जड वाहतूक आहे त्यांना थोडा प्रॉब्लेम होतोय, थांबून गाड्या जात आहेत आणि पावसामुळे भरपूर खड्डे पडलेले आहेत आणि तसंच आम्ही पुढे जातोय। चला आपण चालू आहे आणि वाहतूक एका साईडनं चालू आहे आणि ह्या साईडला पूर्णपणे रस्ता खराब झालेला आहे, पूर्णपणे बुरून टाकलेला आहे आणि ह्या साईडला हे म्हणजे दरीच्या साईडला बांधकाम चालू आहे। आम्ही आलोय पाली गाव आहे, इथून आता जायचं गणपतीपुळे जवळजवळ 45 किलोमीटर आहे आणि आम्ही आता चहा प्यायला थांबलोय। चहा थोडा घेतो, गाडीवर बसून वैताग आलाय, सगळं अंग बिंग दुखालंय आणि भरपूर लांबचा प्रवास असल्यामुळे पहिल्यांदाच एवढा जास्त प्रमाणात, त्यामुळे अंग दुखत आहे आणि कंटाळा पण आलाय। तरी काय करणार, जायला लागणार आहे, जाणार आहे आता। 5 मिनटात चहा पितोय, इथं तुम्हाला दाखवतो आम्ही चहा प्यायला थांबलोय। हे पालीच्या इथे केशर अमृततुल्य म्हणून आहे, इथं आम्ही चहा प्यायला थांबलोय। ते सगळं हे मोठं कॉम्प्लेक्स आहे, वेगवेगळे दुकानं ते आहेत आणि ह्या साईडला पूर्ण रिक्षा स्टॉप आहे, म्हणजे आसपासच्या गावात जायला आहे आणि इथून आम्ही आता डायरेक्ट गणपतीपुळे। आम्ही पाली गाव आहे तिथं त्या बस स्थानक पाशी आलोय
जात होतो पण वाटेत होतं, म्हटलं जाऊन येऊया. तुम्हाला दाखवतो बस स्थानक. फार मोठं नाही आहे, छोटंच आहे. माझ्या बॅक साईडला बघू शकता जास्त पण गाड्या नाहीत, 2 ते 3च गाड्या आहेत. आणि तुम्हाला पण दाखवतो कसं कसं. अजून एक शिवशाही इकडं यायला लागलेली आहे बघा. बॅक साईडला आहे शिवशाही, येईल ती बघा. एक 5 मिनटं झाले, लगेच निघाले शिवशाही. रत्नागिरी आगाराची आहे. ही बघा पाचल, परुणे, रिंगणे, वेल, कल्याण, लांजा मार्गे आहे. आणि ह्या साईडला एक पुन्हा शिवशाही आल्या. पुणेवरनं सातारा, कराड, मलकापूर, आता रत्नागिरीला जाणार आहे बस. आज आम्ही पोचलोय गणपती देव मंदिरच्या बाहेर आहे. अजून आत गेलेलो नाही. जायचं काय नाही ते ठरवतोय. म्हणजे कसं झाले, आलेलं आहे, भरपूर कंटाळा आलेला आहे, फ्रेश पण नाही. आणि आज जाऊ का नाही ते समजत नाही. उद्या सकाळी जायचं की आत्ता जायचं, तरी पण बघूया. जायचं मनात आहे. आणि आत्ता जवळजवळ 7:30 वाजलेत, आम्ही आलो आहे फायनली. मला दाखवतो. अजून जायचं आहे. फ्रेश व्हायला इथं थोडं आहे, मग फ्रेश तेन झालो आता. तर जरा चांगलं वाटते. आणि आता मंदिरमध्ये जाणार. इकडं असं चालत जायचं आहे, गर्दी नाही. निवांतपैकी आम्ही दर्शन घेणार आहे. आणि मंदिरात जाणार आहे. मोबाईल तेन बंद करायला सांगितलं आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो. थोडं लागलेली आहे. आणि इथून आता मंदिरात जायची एंट्री आहे. आत व्हिडिओ तेन करायला बंदी आहे, त्यामुळे आता इथंच आम्ही मोबाईल ठेवतो. आता दर्शन झालं आमचं. आत मोबाईल यूज करायला बंद आहे. आणि मस्त वाटलं दर्शन घेऊन. आणि आत कार्यक्रम पण चालू आहे, भजन तेन कीर्तन तेन चालू आहे. आणि मंदिरची बॅक साईड आहे. माझ्याबरोबर समोर समुद्र आहे. आणि सगळी म्हणजे भाविक जे आलेले आहेत ते थांबलेले आहेत. आणि या साईड माझ्या बॅक साईडला समुद्र आहे. आणि इकडं मंदिर आहे. एकदम छान वाटलं. आणि उद्या सकाळी पण यायची इच्छा आहे. बघूया काय काय अजून ठरलेलं नाही, तरी पण दर्शन घेऊन झालं आमचं. मग बाहेर येताना म्हणजे प्रसाद आहे संध्याकाळचा. 7:15 ते 8:15 1 तास असतो. आणि आता आम्ही प्रसाद घ्यायला आलो. तुम्हाला दाखवतो. प्रसादमध्ये भात आणि लोणचं आणि एक शिरा आहे गोड. प्रसाद पण भेटला आणि दर्शन पण मस्त झालं. एकदम भारी वाटते. आत्ता आम्ही प्रसाद घेतला आहे. आणि आता राहायची व्यवस्था बघायची होती, पण बघायचं आहे. फक्त निवासला जाण्याचा विचार आहे. मग ह्यो निशांत म्हटला की चल समुद्राच्या काठी बघून या. मग रात्रीचं कसं वाटते, बीच ते किती भारी वाटते ते बघायला तुम्हाला पण दाखवतो कसं आहे. माझ्या समोर आहे बॅक साईडला असा समुद्र आहे, बघू शकता. मस्त वाटते, एकदम निवांत वातावरण आहे. आणि इथं कुणीतरी शेकोटी पण पेटवलेली आहे, हे बघा इथं बॅक साईडला. आणि आता बाकड्यावर बसतो आणि हे करेन. आता बाकड्यावर बसलेलो आहे. थोडं समुद्राच्या लाटांचा आवाज भरपूर येतोय. तुम्हाला येतोय का नाही माहीत नाही, पण बघा येतोय काय दाखवतो. थांबा तुम्हाला कसं आहे समुद्र. आहे आम्हाला. मग भक्त निवासमध्ये आलोय. आज आलो, गाडी पार्किंग केलेली आहे, दाखवतो तुम्हाला. आणि आता
आता ही गाडी आहे आमची पार्किंग केलेली आहे आणि आता राहायला वरती जायचं आहे. निशांत आहे भाऊ आपला, विषय संपला आणि डायरेक्ट वरती जातो. आणि हे बघा भक्त पण येत आहे तिथं. आणि भक्त निवासमध्ये अशी सोय आहे की सर्वात म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे राहण्याची सोय होते. आणि इथं जेवणाची पण सोय, सकाळी नाश्ता ते सर्व आहे. तरी आपण एकदा गणपतीपुळेला आले की नक्की भेट द्या इकडं. आता भक्त निवासमध्ये आले, रूम घेतली नाही, सिंगल बेड घेतलेला आहे. मला दाखवतो आमचा बेड नंबर 102 101 102 काहीतरी आहे. आणि अशी रूम आहे बघा, प्रत्येकी सिंगल बेड आहे हो. आणि हा निशांतचा बेड आणि इकडं वेगवेगळं बेड आहेत, प्रत्येकाला सेपरेट चादर उशी आणि लॉकर.